हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 11th फिजिक्समधील फर्स्ट चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट यामधील काही क्वेश्चन सॉल्व करणार आहोत आपण आज. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, द मासेस ऑफ टू बॉडीज आर मेजर्ड टू बी 15.7 ± 0 kg अँड 27.3 ± 0.3 kg. ठीक आहे. या क्वेश्चनमध्ये आपल्याला दोन बॉडीजचं मास दिलेले आहेत आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे टोटल मास अँड एरर इन इट. सो फर्स्टली आपण आपल्याला जो क्वेश्चनमध्ये गिवन आहे ते लिहून घेऊया. आपल्याला फर्स्ट बॉडीचं वेट मास दिलेला आहे 15.7 आणि त्याच्यामध्ये जे असणारे एरर आहे ते दिलेले आहे 0.2. ओके. आणि सेकंड बॉडीचं मास आणि त्याच्यामध्ये असणारे एरर दिलेले आहे 27.3 ± 0.3 kg. ठीक आहे. फर्स्ट आपण कॅल्क्युलेट करूया टोटल मास. सो टोटल मास m = m1 + m2. ओके. टोटल मास म्हणजे काय, आपल्याला दोन बॉडीचं मास दिलेलं आहे तर त्या मासचे आपण ॲडिशन करणार आहोत. म्हणजे m1 दिलेला आहे आपल्याला 15.7 आणि m2 दिलेला आहे 27.3. याची जर ॲडिशन केली तर आपल्याला भेटेल 43.0 kg. ओके. सो आपल्याला टोटल मास भेटलेला आहे. नंतर काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, तर एरर म्हणजे डेल्टा m, दॅट इज डेल्टा m1 प्लस डेल्टा m2. ठीक आहे. फर्स्ट बॉडीच्या मासमध्ये एरर आहे 0.2 आणि सेकंडमध्ये एरर आहे 0.3. याचं जर ॲडिशन केलं तर आपल्याला भेटेल 0.5 kg. सो त्यालाच आपण असे लिहू शकतो m ± डेल्टा m = 43 ± 0.5 kg. ठीक आहे. हे 43 काय आहे तर टोटल मास आहे आणि 0.5 ही आहे आपली एरर. ठीक आहे. आपल्याला आन्सर भेटलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन टाईम 100 ± 1 सेकंड इज 5.2 ± 0.1 मीटर. व्हॉट इज द स्पीड अँड इट्स रिलेटिव्ह एरर. ठीक आहे. क्वेश्चनामध्ये आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे आणि तो डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा वेळ पण दिलेला आहे आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे तर कॅल्क्युलेट करायचं आहे स्पीड. ठीक आहे. स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. स्पीड = डिस्टन्स अपॉन टाईम. क्वेश्चनमध्ये आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे आणि टाईम पण दिलेला आहे, तर त्याच्यावरून आपण स्पीड काढू शकतो. डिस्टन्स किती दिलेला आहे 5.2 आणि त्यासाठी लागणारा टाईम दिलेला आहे 100 सेकंड. हे जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला भेटेल 0.052 मीटर पर सेकंड. ठीक आहे. स्पीड भेटलेला आहे आपल्याला. ठीक आहे. स्पीडचा फॉर्म्युला काय होता v = s/t. ठीक आहे. नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला, आपल्याला रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करायची. आपल्याला रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला माहिती आहे. काय असतो रिलेटिव्ह एरर? द रेशिओ ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू इट्स अर्थमॅटिक मीन व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह एरर. आणि आपल्याला रिलेटिव्ह एरर प्रोडक्ट अँड डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये जर कॅल्क्युलेट करायचे असेल, एरर इन प्रोडक्ट्स अँड इन डिव्हिजन्स, इथं आपल्याला डिव्हिजनमध्ये कॅल्क्युलेट करायचे आहे. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला असतो बघा, इथे फॉर्म्युला लिहून दे तुम्ही. डेल्टा z / z इज इक्वल टू डेल्टा a
ए प्लस डेल्टा बी डिवायडेड बाय बी. ठीक आहे, हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, तोच इथं अप्लाय केला तर आपल्याला भेटेल डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू डेल्टा एस डिवायडेड बाय एस प्लस डेल्टा टी डिवायडेड बाय टी. ठीक आहे, आता डेल्टा एस माहिती आहे आपल्याला किती आहे 0.1 डिवायडेड बाय एस माहिती आहे आपल्याला 5.2 प्लस टाईममधील एरर माहिती आहे आपल्याला 1 आहे आणि टाईम आहे 100 सेकंद. ठीक आहे, हे जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला भेटेल आन्सर 0.0192 आणि 1 डिवायडेड बाय 100 आपल्याला माहिती आहे 0.01. ठीक आहे, याची ॲडिशन केली तर आपल्याला भेटेल 0.0292 मीटर पर सेकंड. ठीक आहे, आपल्याला आन्सर भेटलेला आहे. रिलेटिव्ह एरर किती आहे 0.0292 मीटर पर सेकंड आणि स्पीड आपल्याला किती भेटली होती 0.052 मीटर पर सेकंड. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये